आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सावित्री आत्या, पारू कुठे? प्रीतम बाबा, तुम्हाला काही हवंय का? मी बनवून देऊ का काही? नाही, तू नको बनवून देऊस. ऍक्च्युली आज गोकुळाष्टमी आहे ना, सो तसंही घरात काहीतरी गोडधोड बनवावंच लागतं. हो. मीच पारूला सांगणार होतो की बदामाचा हलवा बनव, म्हणजे कसं मला आवडतं ते पण होईल आणि गोडधोड पण होईल. तेच सांगायला मी तर किचन मध्ये येत होतो. हो काय? हा पण पारू तर आज किचन मध्ये येणार नाहीये. का? तब्येत वगैरे बरी आहे ना त्याची? काही सिरियस नाहीये ना? मी तिला काही झालं नाही, बरी आहे ती. अहिल्या मॅडमनी सांगितलंय आज कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे ना, त्यात तिला राधा बनायला सांगितलंय. काय म्हणजे आईने पारूला राधा बनायला सांगितलंय? हो दादाला कृष्ण बनायला सांगितलंय? हो प्रीतम बाबा. ए आर यू शुअर? हो, राधेच्या विषयात पारू आणि श्रीकृष्णाच्या रूपात माझे आदित्य बाबा किती खुलून दिसतील नाही? हा. अरे देवा, पारूला राधेचा ड्रेस तर देऊन आले, पण त्याबरोबर ते फुलाचे दागिने काय ते लागतात ना, ते द्यायचे राहिले. हा, आता एक काम करते, माईदादांकडे जाते, फुलं घेऊन येते, ते दागिने बनवते आणि पारूला देऊन येते. तू ते कर आणि मी ही गुड न्यूज दादाला सांगून आलो. हो चल. ही बावळट अहिल्या कृष्ण जन्माष्टमीसाठी जरा जास्तच एक्साइटेड आहे. आणि आता तर तिने म्हणल्याप्रमाणे या घरात कोणीतरी स्पेशल गेस्ट येणार आहे. आय थिंक या घरात ती स्पेशल गेस्ट म्हणजेच अहिल्याने आदित्यसाठी बघितलेली मुलगी असणार. येस. आणि जर ही आदित्यसाठी बघितलेली मुलगीच असेल ना, तर मग त्या काउंडळ सर्वांचा पत्ता आपोआप कट होणार. तसं त्या बिंडोक पारूची गँग, आदित्य, प्रीतम, प्रिया हे सगळे जण भरपूर ट्राय करतील त्यांच्या लाडक्या पारूने सून बनून या घरात यावं म्हणून. पण या घराच्या आत मी आहे. मी या सगळ्यांना पुरून उरणार. मी त्या मुलीला इतका सपोर्ट करेन, तिची इतकी हेल्प करेन की त्या आदित्यला नाईलाजाने का होईना त्याच मुलीसोबत लग्न करावं लागेल. पारू, आतापर्यंतच्या प्रत्येक गेम मध्ये तू जिंकत आलीस ना, पण यावेळेस तसं नाही होणार. यावेळेस तू बघत राहा की तुझ्याच गेम मध्ये कसं तुला तुझ्याच स्टाईलने हरवणार आहे ते. सासू मॅम, आदित्य फक्त मीच नाही तर या पारू बरोबर सुद्धा काय त्या मैत्रिणींसमोर ती प्रीतमशी कशी वागत होती ना, याचा सीसीटीव्ही फुटेज आहे माझ्याकडे. पण आता मी तुला सोडणार नाही. मी हे सगळं का केलं ते कळलं ना आता? का? मला मारलेल्या प्रत्येक कानाखालीचा बदला घेणार आहे मी. पारू, this game starts now. बाप रे, काय काय कपाटात नाही एवढ्या साड्या का काढून ठेवल्यात तू? नाही म्हणजे काय गडबड काय आहे? नाही म्हणजे आज कृष्ण जन्माष्टमी आहे मान्य मला, पण ती दरवर्षीच असते ना.
त्यावेळेला एवढी गडबड नसते तुझी. आज काय मग आईला तुझ्या मनात नक्की काहीतरी चाललंय हो ना? श्रीकांत अगदी मनकवडा आहेस हं? तुझ्यापासून काही लपवून ठेवता येत नाही मला. मग सांग आता काय चाललंय मनात. काहीतरी स्पेशल आहे. चल मी तुला हिंट देते, बघू तुला ओळखता येतं का. अरे बापरे, आता तू कधीपासून अशी कोड्यात बोलायला लागलीस? ऐक तर. बर, आज कृष्ण जन्माष्टमीच्या कार्यक्रमानंतर आपलं घर खऱ्या अर्थाने गोकुळ होणार आहे. म्हणजे आपलं कुटुंब एका अर्थी पूर्ण होणार आहे. ते कसं काय? आज आपल्याकडे कोणतरी स्पेशल येणार आहे, ज्यामुळे आपल्या आयुष्यात जी उणीव आहे ती भरून निघणार आहे. आणि स्पेशली आदित्यच्या बाबतीत आपल्याला जी काळजी वाटतेय ती मिटणार आहे. आईला एक रिक्वेस्ट करू का? ते काय बोलायचं ते स्पष्ट बोल ना, मला काहीही कळत नाहीये. काय रे श्रीकांत, एवढं माझ्या मनातलं ओळखतोस, हे नाही ओळखता येतं तुला? हे नाही ओळखता येते. तू तू सांग ना काय म्हणा ते. हा जाऊ दे, सोड. मला साड्या चूज करण्यात मदत कर. मी होय, ही बघ, ही वाटते का चांगली? सगळ्यात चांगल्या आहेत तशा. सगळ्याच कशा चांगल्या असते? नाही म्हणजे ही चांगली नाही. माझा ऐक ना, मला ह्या गोंधळात नको अडकूस. तू मला सांग फक्त कोण येणार आहे? अरे असं काय करतोस? तेच तर सरप्राईज आहे. तुला जन्माष्टमीच्या प्रोग्राम मध्ये सगळं कळणार आहे. फक्त त्याने तू खूप खुश होणार आहेस ह्याची गॅरंटी मी देऊ शकते. बापरे, म्हणजे आज मला जन्माष्टमीचा कार्यक्रम संपेपर्यंत वाट पाहावी लागणार. अर्थात. हम्म. बघ, ही कारण मी घेतली नाही. ही चांगली नक्कीच. थांब. काय ही फुलं कोणासाठी घेऊन चाललीस तू? नाही, कारण एक सासू मॉमची देवपूजा ऑलरेडी झालेली आहे. मग आता ही फुलं कशासाठी? ही फुलं मी ते मी हे पुढे काय तुझ्या पारूसाठी घेऊन चाललीस का? मला माहितीये तुझा तिला ऑल द टाइम सपोर्ट असतो. तू तिच्या सोबत तिच्या प्रत्येक प्लॅन मध्ये स्टार्टिंग पासून सामील होतेस. हे मॅडम, तिच्या मॅडम काही पण काय बोलतायत? ए, थोबाड वर करून मला उलट प्रश्न नाही हा विचारायचा. मी तुला जे विचारलंय त्याचं उत्तर दे. ही फुलं कोणासाठी नेतेस तू? ओ ओ ओ ओ, एक मिनिट. तुझ्या पारूसाठी या फुलांची ज्वेलरी तयार करणार आहेस का? हार वगैरे बनवणार आहेस तिच्यासाठी? पारूसाठी बनवायची. मोल करीन, पारू नाही.